आपल्या आंदोलनाची दखल घेण्यात आलेली आहे, परंतु ज्या ट्रेन आता जे लोक जे आहेत ना, ज्या गाड्या थांबलेल्या आहेत, जे गाड्या थांबलेल्या आहेत ना, कॅन्सर पेशंट आणि हे आहे, त्याच्यामुळे आपण हे करायला लागेल की नाही सांगा. तुम्ही बोलत मला समजलं, पण माझं काय म्हणणं आहे, 13 ऑगस्टला एक गोष्ट घडली. 15 ऑगस्टला इथं मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब आले होते, तेव्हा ही गोष्ट का लपवली? त्या शाळेमध्ये प्रिन्सिपल नाही आहेत का, लेडीज शिक्षका नाही आहेत का, हे का झाकून ठेवलं? त्यांच्याकडे मी माहिती घेतो, त्या कार्यक्षेत्र माझं नाहीये, मी रेल्वेच्या ह्याच्यामधलं आपलं मुंबईचं कितवा दिवस आहे, जेव्हा पूर्ण बदलापूर बंद झालं तेव्हा सगळे बाहेर आले पोलीस सगळे. माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, ज्या गाड्या आहेत ना त्या गाड्यांमध्ये जे पेशंट आहेत, कॅन्सर पेशंट आहेत, कॅन्सर ऐका ना, आपण आंदोलन नाही, आपण बाजूला होऊयात ना, फक्त आपण फक्त ट्रॅक बाजूला करूयात ना. ट्रेन चालू झालं की संपलं. अरे बाबा, ह्या जर हे पेशंट आहेत त्यांच्या जीवाचं काय, जे पेशंट आहे त्यांच्या जीवाचं काय, पेशंटच्या जीवाचं काय, अरे काय प्रॉब्लेम. मला सांगा, हा तर फक्त आपण मेणबत्त्या जाळ्या, फक्त आज मेणबत्त्या जाळ्या तुम्ही आंदोलन मी आंदोलन थांबवा म्हणत नाहीये, मी फक्त म्हणतोय स्टेशनच्या बाहेर प्लॅटफॉर्मवर येऊया. 2 मिनिटं माझा ऐका. 1 मिनिट त्यांना बोलून द्या, 2 मिनिटं साहेब आहेत त्यांना बोलून घेतो. हा बोला मॅडम, ते काय 2 मिनिटं सोडा, ऐकून थांबा ना. ऐकलं नाही का? आपण तुझ्याच बहिणी आहे, त्यांना पण आई आहे, जाऊ द्या. बोला बोला साहेब. नाही सोडणार तुम्ही आंदोलन. अरे थांबा तर, तुमचं आंदोलन आहे, तुम्ही फक्त आपण ट्रॅक मोकळा करूयात. ट्रॅक मोकळा केल्यानंतर जी काही चर्चा आहे, तुम्हाला ज्या लोकांशी ऐका, तुमचं शिष्टमंडळ ज्यांच्याकडे घेऊन जायचंय मी जबाबदारी घेतो, तुमचं शिष्टमंडळ कोणाहीकडे घेऊन जायचं मी जबाबदारी घेतो. तुम्ही आधी फाशी द्या, लगेच आम्ही ट्रॅक मोकळा करतो. आम्ही ट्रॅक मोकळा करतो. आम्हाला आमदार खासदार नको, आम्हाला न्याय पाहिजे. आमची मुलगी आहे. आपल्यातले 5 लोक कोणी चर्चा करायला या शिष्टमंडळ आपण घेऊन जाऊ. ठीक आहे. कुठल्या विश्वासावर आम्ही आमच्या मुलींना ठेवायचं? बोलवा मुख्यमंत्र्यांना, बोलवा गृहमंत्र्यांना, राजकारण्यांना. आम्ही इथून कुठे जाणार नाही, आम्ही इकडनं कुठे जाणार नाही, आम्ही इकडनं कुठे जाणार नाही. फोन करून घेतो आणि महिलांची एकच मागणी आहे की आरोपीला फाशी झालीच पाहिजे. काय सांगाल? आम्हाला फक्त एकच म्हणणं आहे, नाही भेटायला पाहिजे का, ते 3 वर्षाची आणि 1 4 वर्षाची नाही भेटायलाच पाहिजे. बलात्कारी विषय नकोय. आज दुसऱ्यांच्या परिवार झाला का व्हायला पण बहिणी आहेत ना, मी त्यांचीच मुलगी आहे. आम्हाला पण कळतंय, पण समजून घ्या ना. कॅन्सर पेशंटला थांबा. कॅन्सर पेशंटला ॲम्ब्युलन्स नेऊ शकता की नाही नेऊ शकत? आम्ही पैसे देतो, आमच्या खर्चाने नेतो. पण ज्या 2 मुली थांबा पोलीस गाडी पाठवतात, ॲम्ब्युलन्स पाठवतात, त्यांची स्वतःची गाडी आयसीयू मध्ये, ज्या मुली आयसीयू मध्ये आहेत त्यांचा पण तर विचार करा ना. कॅन्सर पेशंटचा विचार करतात तर त्यांचा पण तर विचार करा. आणि आज जर एक मिनिट आज जर हे आंदोलन पाठी घेतलं तर पुन्हा बलात्कार होतच राहणार. रेल रोको केला आहे, अनेक तास झाले आहे, पूर्ण रेल्वे सेवा ठप्प आहे. आम्हाला ठप्पच करायची होती म्हणून केली आहे, ठप्प झाली नाही, आम्ही केली आहे ठप्प. कोर्ट कचेरी काय नाही, डायरेक्ट फाशी, डायरेक्ट फाशी. आमच्या समोर फाशी द्या, आमच्या समोर. आम्हाला ऍड्रेस द्या, आम्ही करतो फाशी, फाशी. बघू शकतो की मोठ्या प्रमाणात एकच मागणी करत आहे की फाशी आरोपीला झाली पाहिजे. रस्ता रोको केला या ठिकाणी, मोठा रस्ता